छान असा मौसूद रेस्टॉरंट स्टाईल अळणी भात खायचा आहे। चला तर मी तुम्हाला आज दाखवते कसा बनवायचा अळणी भात। नमस्कार, मी अनुष्का, स्वागत आहे तुमचं अनुज किचन मध्ये। अळणी भात बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथे 1 किलो चिकन घेतलेला आहे, 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा धना पावडर, चवीपुरतं मीठ घेतलंय, 1 चमचा हळद आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट। आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया। 1 चमचा हळद घालूया, 1 चमचा धना पावडर घालूया, मीठ घालूया। तर हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। तर इथे आपलं चिकन मॅरिनेट करून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। इथे आपलं चिकन मॅरिनेट करून झालेलं आहे। आता आपण चिकन शिजवून घेऊया। गॅस चालू करूया। गॅसवरती मोठा पातेला ठेवूया। पातेल्यामध्ये तेल घालूया। तेलामध्ये तेल गरम झालेलं आहे, तेलामध्ये कांदा घालूया। कांदा परतून घेऊया। आलं लसूण पेस्ट घालूया, मिक्स करून घेऊया आलं लसूण पेस्ट चांगली। थोडासा गॅस वाढवायचा। आलं लसूण पेस्ट कांद्यामध्ये छान परतून घेऊया। कोथिंबीर घालूया, कोथिंबीर पण मिक्स करून घेऊया। आपण जे चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे ते कांद्यामध्ये घालूया। आता आपण चिकन चांगलं हलवून घेऊया। गॅस आपल्याला थोडा फुल करून घ्यायचा आहे, फुल गॅस करायचा आहे। फुल गॅसवरती 4 ते 5 मिनिट आपल्याला चिकन चांगलं परतून घ्यायचं आहे कांद्यामध्ये। आपल्याला बघू शकता 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत आणि चिकनला चांगलं परतून घेतलं आहे आपण। आता आपण गॅस कमी करून घेऊया। आता आपण मीडियम गॅस करून घेतलेला आहे। पातेल्यावरती आपल्याला खोलगट ताट ठेवायचं आहे आणि ताटामध्ये पाणी ओतायचं आहे। मीडियम गॅस करूया आणि मीडियम गॅसवरती चिकनला होऊन देऊया। 4 ते 5 मिनिटांनी इथे तुम्ही बघू शकता ताटावरचं पाणी गरम झालेलं आहे, ते आपण साईडला करून घेऊया। शकता 4 ते 5 मिनिटांनी असं चिकनला छान पाणी सुटलेलं आहे त्याचं स्वतःचं, त्यामुळे अळणी रश्श्याला छान चव येते। आता आपण जे पाणी गरम करून घेतलेलं आहे ते पाणी घालूया। जे पाणी गरम करून घेतलेलं आहे ते पाणी घालूया चिकनमध्ये। एकदा पातेल्यावरती झाकण ठेवूया आणि ताटात पाणी ओतूया। चिकनला आता मीडियम गॅसवरती आपण अर्धा तास किंवा संपूर्ण शिजेपर्यंत ठेवूया। ताटातलं पाणी गरम झालेलं आहे ते आता आपण अळणी रश्श्यामध्ये घालूया। इथे बघू शकता अळणी रस्सा एकदम छान दिसतोय। आता आपण चेक करूया चिकन शिजलंय का नाही। इथे बघू शकता आपलं चिकन छान मौसूद शिजलेलं आहे, हे बघा। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि अळणी भाताची तयारी करूया। इथे मी स्टॉक म्हणजेच अळणी रस्सा आणि पीस वेगळे करून घेतलेले आहेत। आता आपण एका प्लेटमध्ये हे पीस आहेत त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया। पीस घेऊया आणि याचे छोटे छोटे तुकडे करूया। आपल्याला याचे बोन्स मात्र वापरायचे नाहीयेत। मी 8 ते 9 पीस असे तुकडे करून घेतलेले आहेत। आता आपण अळणी रश्श्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। अळणी भात बनवण्यासाठी इथे मी 4 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलाय। इंद्रायणी तांदूळ नसेल तर तुम्ही दुसऱ्या तांदळाचा सुद्धा वापर करू शकता, पण इंद्रायणी तांदळाचा अळणी भात छान होतो म्हणून मी ते इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे। अळणी भात बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। इथे मी अळणी रस्सा घेतलेला आहे, 1 बारीक चिरून कांदा घेतलेला आहे, इथे 1 तमालपत्र, 3 लवंगा, 3 मिरी, त्याचसोबत इथे मी हळद घेतलेली आहे, कोथिंबीर, मीठ आणि चिकनचे आपण जे तुकडे करून घेतले होते ते, आलं लसूण पेस्ट। आता आपण भात फोडणीला घालूया। गॅस चालू करूया। गॅसवरती कुकर ठेवूया। कुकरमध्ये तूप घालूया। 2 चमचे तूप घातलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण तेजपत्ता घालूया, 3 मिरी घालूया, 3 लवंग घालूया, थोडासा कांदा घातलेला आहे। कांदा आपण 2 ते 3 मिनिटं चांगला परतून घेतलाय। याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया। आलं लसूण पेस्ट घालूया। आलं लसूण पेस्ट चांगली परतून घेऊया। थोडीशी कोथिंबीर घालूया, मिक्स करूया। अर्धा चमचा हळद घालूया, मीठ घालूया, मिक्स करून घेऊया।
आता आपण तांदूळ घालूया। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तांदूळ। आता आपण तांदळामध्ये पीस घालूया। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये आळणी रस्सा घालूया। जेवढा स्टॉक मी काढून घेतला होता तेवढा स्टॉक मी अख्खा भातामध्ये घातलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये भात शिजवून घेऊया। आता आपण याच्यामध्ये अजून आळणी रस्सा घालूया। आपण जेवढा आळणी रस्सा घालू तेवढा भाताला खूप छान टेस्ट येते। कोथिंबीर घालूया। भात शिजवण्यासाठी 15 ते 20 मिनिटात छान मऊसूत भात शिजला जातो। तर इथे आपला छान असा मऊसूत भात शिजलेला आहे। आता आपण भाताला छान तडका देणार आहोत। अळणी भाताला तडका देण्यासाठी इथे मी तडका पॅन मध्ये तूप गरम करून घेतलेला आहे। गरम तुपामध्ये जिरं घालूया आणि हा तडका आपण अळणी भातामध्ये घालूया आणि 2 मिनिटं झाकून ठेवूया। तर इथे आपला अळणी भात तयार झालेला आहे। बघू शकता किती छान मऊसूत शिजलाय आणि दिसतोय पण खूप छान। आता आपण प्लेटिंग करून घेऊ। माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। माझ्या व्हिडिओला भरपूर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।